फोटो
हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 काय म्हणलो Hey!
खुला करो वाह 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 किसे भंगा है किसे भंगा है पार्टीचा देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, अशोकरावजी चव्हाण तुम आगे बढ़ो। खाली बसून घ्या, खाली बसून. नांदेड वाघोळा शहर महानगरपालिकेच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला संपूर्ण बहुमत मिळालं. याचं पूर्ण श्रेय जर कुणाला जात असेल तर ते केवळ आणि केवळ खासदार अशोकरावजी चव्हाण यांना. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस, बसला जाऊ चालू. केवळ श्रेय खाली बस भाऊ, खाली बस, खाली बस. चंद सिक्के जो चले नहीं बाजार में वो कमियां ढूंढ रहे हमारे बेटे के किरदार में. बिलकुल तुम्ही बाजारात चालला नाही तर राष्ट्रवादी चालले ना, शिवसेना चालले ना, काँग्रेस कुठे चालले. आणि त्या यमाला देखील गाडण्याचं काम नांदेड महापालिकेत जर कुणी केलं असेल तर तो वाघा खासदार अशोकराव चव्हाण. मला आनंद आहे, मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून 1 वर्ष काम केलं, अनेक माझा सहकार आला.
जुने नवे सहकारी म्हणून अनेकांना अशोकरावजीने तिकीट दिला आणि अशोकरावच्या नेतृत्वात विजय कसा मिळतो हे आम्ही आतापर्यंत दुरून पाहत होतो. पण आज काल झालेल्या निवडणुकीत जुन्या निष्ठावंतांच्या यादीत माझ्यासह अनेक सहकार्याला तिकीट दिलं आणि माझी मुलगी देखील उमेदवार होती. केवळ 24 वर्षाची माझी मुलगी अशोकराव चव्हाणांनी विश्वास दाखवला आणि युती झाली नाही तरी देखील आम्ही 850 मताच्या आघाडी विजयी झालो. हे केवळ अशोकराव चव्हाणांमुळे घडलं. बाप तो बाप रहेगा म्हणून गाणं आता आपण ऐकलं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीची घोडदौड आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व राज्यांनी मान्य केलं आहे. आदरणीय रवींद्रजी चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे आणि अजित गोपछडे या सगळ्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. पण ज्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, निवडून येण्याची गुरुकिल्ली जर कुणाला माहित असेल तर त्याचं नाव आहे खासदार अशोकराव चव्हाण. तुम्हाला असं वाटेल की मी अशोकरावची एवढी तारीफ का करतो? गेली 40 वर्ष भाजपमध्ये काम करताना अनेक नेते भाजपमध्ये आले, पद घेतले आणि भाजप सोडून गेले. पण भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकरावनी प्रवेश केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून माझ्यासारख्या तळागाळीतील कार्यकर्त्याला नगरसेवक आणि नगराध्यक्ष करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याचं नाव अशोक चव्हाण. आता या सभा आणि अशोकरावच्या जिल्ह्यामध्ये धोका नको म्हणून आम्ही निवडून दिले आणि तुम्ही 2 आमदार आमच्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठीत खंजर खुपसत होता. 45 सदस्यापेक्षा जास्त निवडून पहिल्यांदा भाजपचा महापौर जर कोण करणार असेल तर त्यांचं नाव आहे अशोक चव्हाण. एकीकडे अशोक चव्हाण आहेत, एकीकडे ते छोट्या उंचीचे 2-3 आमदार आहेत. ते आपसात भांडत होते, अरे निवडून तुम्ही आमच्यामुळे आला. कधी काळी काँग्रेस यायला नाही पाहिजे म्हणून आम्ही मनभेद नाही केवळ हिंदुत्वासाठी प्रचार आणि प्रसार केला. दक्षिणचा आमदार केवळ 12 दिवसात आमदार झाला, उत्तरचा आमदार पुन्हा रिपीट झाला. यांना निवडून देताना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि अशोकरावच्या जिल्ह्यात कुणी पराभूत होता कामा नये. पण तुमचा गैरसमज झाला. तुम्ही बैलगाडी चालता, खरी चालता तुम्हाला बैल वाटू लागलो. बैल हे गाडी ओढत होते आणि खाली कोण चालते तुम्हाला माहिती आहे. अरे गाडी ओढणारे आमच्याकडे ज्याला सक्षम नेतृत्व आम्ही म्हणतो. आता ही जिल्हा परिषदेची नांदी आहे. त्याच्यावर जिल्हा परिषदेचं काय चित्र असेल याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. प्रास्ताविक करताना एवढं आक्रमक बोलण्याची मला गरज नव्हती, पण बोलणं देखील भाग आहे. कुठे रील बोलवणारा, कुठे चिपडा कार्यकर्ता, जिथे 200 मताची अवकात नाही त्याला अशोकराव चव्हाणावर बोलावं. मी पण विरोधी पक्षात होतो, मी मर्यादा सोडून कधी बोललो नाही, कारण त्यांच्या उंचीची जाणीव मला तेव्हाही होती आणि आता जाणवत नाही. तर पत्ते देखील आला मला की हा माणूस किती उंचीचा आहे. मग अशा माणसाला घेतल्यानंतर जर आपण पक्षपोटा होत असेल आणि पक्ष वाढणार असेल आणि कार्यकर्त्याला संधी मिळणार असेल तर पक्षासाठी ती आनंदाची बाब आहे. पण त्यांचं अजून एक नाव ह्याच्यासाठी आहे, अशोकराव चव्हाणांना जे मत मिळालंय ना ते त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे मिळालंय. अनेक चेहरे माझ्या वार्डात देखील मी पाहत होतो. मला शहरात फिरता नाही आलं, पण माझ्या वार्डातला एक असा वर्ग होता जो जीएसटी भरतो, इन्कम टॅक्स भरतो. त्यांना मी सांगितलं की तुमच्या पैशाचा विनियोग माझं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार नांदेड शहराला सुशोभित करण्यासाठी, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी करेल. आणि हे करून घेण्यासाठी नगरसेवक चुकला तर त्याचा कान पकडण्याचा अधिकार जर कुणाकडे असेल तर तो केवळ अशोकराव चव्हाणांकडे. पण अशा नेतृत्वाला हा विजय मिळाला, हा दैदिप्यमान विजय. इतिहासात नोंद करण्यासारखा विषय आहे. अनेक आले आणि गेले, पण अशोकराव मिळाले नव्यांना आणि जुन्यांना संजीवनी मिळाली आहे. तुमचं आमचं दायित्व वाढलंय. अशोकरावचा प्रशासकीय अनुभवासोबत पुढच्या काळात काम करताना निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नांदेडचा चेहरा मोहरा बदलला जाईल असा मला विश्वास आहे. मी आपल्या माध्यमातून नांदेड शहरातील तमाम नागरिकांच्या बांधवांच्या माध्यमातून सगळे निवडलेल्या सदस्यांच्या माध्यमातून आपण जोरदार एकदा टाळ्याचा जयघोष करून अशोकराव चव्हाणांचं अभिनंदन करावं. खूप खूप धन्यवाद. माता की जय. धन्यवाद. यानंतर
महानगरचे अध्यक्ष आदरणीय अमरनाथ राजूरकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. बोलो 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 भारत माता की. नरेंद्र भाई आजच्या या अमृताच्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब इथे उपस्थित, जिल्हाध्यक्ष किशोररावजी देशमुख, माजी अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, माजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, इथे उपस्थित सर्व नव्याने निवडून आलेले सर्व नगरसेवक, इथे जमलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज नांदेड महापालिकेवर भाजपनं 45 जागा जिंकत अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये विजय संपादन केलेला आहे. काही जातीवाचक समीकरणामुळं आपल्या 10 जागा पडल्या, हरकत नाही. आपल्या 55 जागा यायला पाहिजे होत्या. सामाजिक घटना वेगवेगळी असल्यामुळं आपल्या 10 जागा गेल्या. असं होत असताना दोन्ही शिवसेनेच्या आमदारांना विनंती केली होती, कृपया हिंदूंच्या मताचं विभाजन होऊ दे नका आणि आपण आघाडी करून लढू. तर एक शिवसेनेचे आमदार म्हणले, आम्हाला जेवढ्या जागा आहेत त्या 60% जागा दिल्या पाहिजेत, कारण आमचे 2 आमदार आहेत. पण ते विसरले की त्यांच्या निवडणुकीला सर्व भारतीय जनता पक्षाने फक्त देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं म्हणून त्यांना जीवाची बाजी लावून निवडून आणलं. हे विसरून गेले. जे स्वतःच्या निवडणुका झाल्यानंतर कार्यकर्त्याच्या निवडणुकाकडे पाहायचं नाही, हे आमदाराचं धोरण आहे. एक राष्ट्रवादीचे आमदार अशोकराव चव्हाण साहेबांवर टीका करत होते. राज्याचा माजी मुख्यमंत्री गल्ली बोळात फिरवलाय. अरे का फिरणार नाही? जेव्हा हे कार्यकर्ते गल्ली बोळात त्या नेत्याकरता फिरतात, तर हा नेता का फिरणार नाही? अरे यांना उमेदवार मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिंदेचा शिवसेना गट यांना कार्यकर्ते मिळाले नाहीत उभं करण्याकरता. ज्या दिवशी आपली यादी फायनल झाली, आपल्यामधलेच काही उमेदवार उचलले आणि यांना तिकीट द्यायचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे. मित्र हो, उठता बसता जागा विकल्या. अरे का आम्ही घेतल्या का जागा? अरे जागेवर चांगले मोठे मोठे कॉम्प्लेक्स झालेत, रस्त्याला शोभा आली आणि हे फक्त मागच्या वेळेस आमची मेजॉरिटी होती म्हणून आम्ही आणली आणि पुढे भविष्यामध्ये नांदेडच्या महापालिकेमध्ये ह्याच पद्धतीनं अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काम केलं जाईल असं जाहीरपणे या आमदारांना सांगतो. खूप प्रयत्न केले, सगळे एक झाले. काँग्रेस, शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादीची अजितदादाची राष्ट्रवादी, सगळे पक्ष एक झाले आणि पाडायचा प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. कंधार मधले कार्यकर्ते आणले. 4 नंबरमध्ये प्रशांत तिडकीला आम्ही बाहेरून तिथं उभं केलं. प्रचंड मताधिक्याने आमची जागा आल्या. 4च्या 4 जागा आल्या. मित्र हो, आज सगळं मी तुमच्या सर्वांचे आभार मानणार आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले पण त्याला तिकीट देऊ शकलो नाही. असे जवळपास 400-450 लोक आहेत की त्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशोकराव चव्हाण साहेब असो, गोपछेडे असो, कोडगे असो, आमचे संधू खांबर्डे असो, किशोर देशमुख असो, आम्ही सर्वजण बसून बाकीच्या 425 लोकांना कुठल्या ना कुठल्या कमिटीवर घ्यायचा आम्ही प्रयत्न करू, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. मित्र हो, आज आनंदाचा दिवस आहे.
पुन्हा एकदा मला तळागाळातल्या बूथ कमिटीच्या अध्यक्षांना, आमच्या पूर्ण मंडळाच्या अध्यक्षांना, पूर्ण प्रकोष्ठाचे अध्यक्ष, प्रकोष्ठाचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांचं अभिनंदन करायचंय की आज तुमच्या सगळ्यामुळं आज आपली गेल्या 70 वर्षात झालं नाही ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज नांदेड महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. मगाशी आपल्या सगळ्यांचं देवेंद्र भाऊंनी अभिनंदन केलं, बावनकुळे साहेबांनी अभिनंदन केलं. साहेब तुमचा फोन आला तर आम्ही माईकवर पूर्ण ऐकवलं सगळ्या लोकांना, त्यांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं. मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधन करा. भारतीय जनता पार्टीचा अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चप्पा चप्पा भाजपा, चप्पा चप्पा भाजपा. नांदेड जिल्हा, नांदेड महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाचं सेलिब्रेशन या ठिकाणी आज होत असताना ज्यांनी या ठिकाणी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, महानगर शहराचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी अध्यक्ष दिलीपरावजी कंदकुर्ते, प्रवीण साले, बापू देशमुख, आमचे उत्तरचे अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नरेंद्र चव्हाण, स्वामी, सर्व नवनिर्वाचित आपले निवडून आलेले 45 नगरसेवक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं जे निवडून आलेले नगरसेवक आणि त्याचबरोबर मेहनत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळाच्या आपल्या कालावधी करता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला अतिशय आनंद आहे आज एवढं मोठं यश हे भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं. मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे. पूर्ण आपण काबीज केलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका सर्वात जास्त नगरपालिकेचे मेंबर जे निवडून आले महापालिकेचे ते आपल्या भाजपाचे आहे. आणि या आनंदामध्ये आनंद द्विगुणित करण्याकरता भाजपने नांदेडमध्ये छलांग मारली ती फार मोठी आणि जबरदस्त मारलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या बाजूने कौल दिला. माझ्या प्रचारामध्ये मी हेच सांगितलं, तुम्ही भाजपाकडे बघा, आमदार तुमच्या नगरसेवकाचा विषय नाही या, अशोक चव्हाणांचा विषय नाही या महापालिकेला राज्य सरकार, केंद्र सरकारची मदत घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे. आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील, नरेंद्र मोदी आहे ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहेत. आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या त्याला मी सांगितलं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आम्हाला तुम्ही साथ द्या. आपला जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याची अंमलबजावणी करू आणि आगामी काळामध्ये आपल्याला या 5 वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलायचा, खूप काम करायचं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो मित्र, आपण सर्वांनी कामाला लागलं, उद्यापासूनच कामाला लागलं, चिंता करू नका. भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर, म्हणलं साहेब चिंता करू नका, आपण 45च्या आसपास पुढे जाऊ शकतो.
अजूनही मला वाटतं 2 जागेचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे. खूप वेळ लावला, मला माहित नाही वेळ काय लागला, खरं म्हणजे दुपारी 3 पर्यंत संपायला पाहिजे होतं. परंतु आपला निकाल अजूनही 2 वॉर्डची चर्चा चालूच आहे, ओढाताण चालू आहे. याला निवडून आलं पाहिजे, त्याने आलं म्हटलं ठीक आहे, जनतेचा कौल त्याच्यामध्ये ते, पण निकाल जो आहे तो निष्पक्ष राहावा, निकालामध्ये कुठली खाडाखाड होऊ नये, आणि निकाल ज्याच्या बाजूने असेल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका, अशा प्रकारचे मी स्पष्टपणे संकेत मी तिथल्या समज लोकांना सांगितलं. म्हटलं आमचं म्हणणं एवढंच आहे, जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप कोणी करू नये. निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू की असं असं झालेलं आहे. मागच्या वेळेस आमचा हे नगरसेवक एका मताने फक्त पडला होता, तो पाडला होता, पडला नव्हता, पाडला गेला होता, दबाव टाकून तो पाडला गेला होता. असो, अजूनही 2 जागेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जाहीर होत करतायत. मला माहित नाही किती वेळ लागेल, म्हणून मला यायला उशीर झाला. मी अगोदर येणार होतो 4, 4:30ला, परंतु उशीर लागला. मी थांबलो होतो, म्हणजे नेमकं काय चाललंय जरा माहिती घ्यावी त्या ठिकाणी, आणि म्हणून मला 1-2 तास फक्त यायला उशीर झाला. परंतु आपण वाट पाहत याची मला जाणीव आहे. मला आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, प्रथम देश, नंतर पक्ष, आणि नंतर आपण स्वतः. ही भूमिका घेऊन काम केलं म्हणून आपण सर्वांनी विजयी झालो राव. ग्रामीण भागातले माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो. ग्रामीण भागातला माझा सर्व कार्यकर्ता तुम्हा प्रत्येकाच्या वार्डामध्ये होता, तुम्हाला विजय देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. जोरदार टाळ्यांनी माझ्या सर्व सहकारी ग्रामीण भागातल्या मित्रांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत. त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक नगरसेवकाला निवडून आणण्याकरता जेवढं करणं शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे, आणि त्यांचंही मी आभार मानतो. खूप चांगलं काम केलं. आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्याला या भागात मिळालेलं आहे. नगरपालिका, महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आपल्या ताब्यात घेतलेली आहे. भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार. मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली, त्याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद आणि अभिमान आहे. आपण पाहाल इतरही नगरपालिकेला यश जे मिळालं, सगळी लोक आपल्याबरोबर आली, सगळी लोक. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो मदत देत नाही असं वाटलं होतं ते सुद्धा आले. सगळ्यात आनंदाची गोष्ट, आश्चर्याची गोष्ट आहे, प्रभाग क्रमांक 5 जो आम्हाला वाटतं गडबड आहे, 5ला आले भागाचे गायकवाड जोरात झेंडी कमी करा ट्रेडमार्क आहे तुमचं, राहू लागेल. सांभवी साले आलेले आहेत, आमच्या स्वामीताई आहेत, रणगंड आहेत की गेली आहे ना, बस सारे आहेत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते एकामागोमाग पॅनल टू पॅनल मतदान झालं, बऱ्याच ठिकाणी झालं. काही ठिकाणी थोडंसं आपण कमी पडलो, काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या, अमुक ठिकाणी लक्ष द्या, इथे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं, ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं, दुर्दैव त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आहे. आणि मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपला जो वर्क फोर्स आहे, आपली जो फोर्स आहे, तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे. कुठल्या युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आपली निवडून आणायची, आपल्याला पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे. लोकांना दिसते आता, लोकांना ती सुनामी आहे भाजपची. भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्रात आहे, देशात आहे. जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत, तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे मला विनंती आपल्याला, देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं. मी त्याला सांगितलं, साहेब आपण मला जिम्मेदारी सोपवली, मला महत्वाच्या पदावर बसवलं, नांदेड जिल्ह्याचं पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले. आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही केला नाही. सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांना निवडून सिलेक्शन पासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे, की माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं. त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वाटतं. मुंबईला जायचं आज मी जाणार होतो, पण थांबलो. तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहतपर्यंत मुद्दाम थांबला. मुंबईला जायचं आज महत्वाची उद्या काम होतं, पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा आहे. मला निरोप आला होता, आपण सही करता उद्या या, पण मी त्यांना कळवलं म्हणजे साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू आहे आणि मी उद्या पोहोचू शकणार नाही, कारण आज संध्याकाळी बरेचसे लोक मुंबईला गेले.
मला जाणं भाग होतं, पण मी त्यांना कळवलं, म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलोय, म्हटलं मला हे सर्व संपू द्या, मग मी मुंबईला येतो. पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला हा चॅलेंज, पक्षाचं काम कार्य चालू राहिलंच पाहिजे, पक्षाचं काम कार्य चालू राहिलंच पाहिजे. आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आतापर्यंत तयार आहे. फक्त आता आपली रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे मला बाहेर जाता येणं, कारण की नेमकं आरक्षण कुठलं आहे काय अद्याप आपली जी जिल्हा परिषद आहे ते 56% वर आरक्षण गेलं असल्यामुळे पुन्हा अवधी लागला. बाकीच्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपलं जे आरक्षण आहे ते 56% वर हे निश्चित गेल्यामुळे आपल्या त्याची सुधारणा होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपल्याला थांबवावं लागणार. आणि त्यामुळे मला इथून निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन करेल, जे थोडक्यामध्ये मागे राहिले त्यांनाही मी अभिनंदन करेन. त्यांना सांग मी चिंता करायची गरज नाही, तुम्हीच माझे नगरसेवक आहात हे लक्षात ठेवूनच मी तुम्हाला त्या भागामध्ये मदत करण्याची चिंता करायचं काम आहे, अजिबात काम नाही. आणि मला नगरसेवकांना सांगा, जरूर मला सांगा, ज्यांनी पक्षाकरता समर्थनार्थ काम केलेलं आहे त्यांना ताकद देण्याचं काम, नेटवर्क कार्यकर्त्यांचं शहरामध्ये अधिक वाढवू, आपण शहरामध्ये अधिक वाढवू. ज्यांनी तुमच्याकरता मेहनत घेतली, काम केलं, अशा लोकांना सुद्धा तुम्ही स्वतःहून येऊन पुढाकार देऊन सांगितलं साहेब ही लोक आहेत ज्यांनी काम चांगलं केलं, आम्हाला निवडून आणण्याकरता प्रयत्न केले, आम्हासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. अशाही लोक, शेवटी आपलं जे जाळं आहे, नेटवर्क जे आहे पक्षाचं, की आपल्या पूर्ण शहरामध्ये अधिक ताकदीने आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. मला ज्या सहकार्यांना मी तिकीट देऊ शकलो नाही, उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांना सुद्धा त्यांना पूर्ण लोकांना त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला खूप वाईट वाटलं की पण ठीक आहे, काय करू काय नाही. 550 लोकांचे अर्ज असताना मी सर्वांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. काही चुका आमच्याकडून झाल्या असतील, नाकारत नाही. एवढे निर्णय घेत असताना मी सुद्धा माणूसच आहे, माझ्याकडून सुद्धा नेमके गणित किंवा कॅल्क्युलेशन करता काही चुका होऊ शकतात. शेवटी निर्णय घेत असताना सगळ्या बाजूने विचार करावा लागतो की मग जमेल न जमेल, आली पाहिजे. आपण विचार केला म्हणून 45 पोहोचतो. चुका थोड्याफार कमी जास्त न झाल्या असत्या तर कदाचित 50-55च्या वरही गेलो असतो आपण. तर ठीक आहे ना, ठीक आहे, तुला काही इलाज नाही. लोकांनी खूप साथ दिली आणि लोकांना खरं आव्हान आहे की लोकांनी आपल्याला दुसरं काही न पाहता भाजपला तिकीट मतदान करायचं आहे. मी त्यांना सांगितलं तुमचे उमेदवार कोण हे बघू नका, माझ्याकडे बघा, मोदी साहेबांकडे बघा, देवभाऊ तुम्ही बघा, मतदान करा, मी तुमचा नगरसेवक आहे. इथपर्यंत मी त्यांना लोकांना कन्व्हिन्स केलं, सांगितलं आणि लोकांनी खरंच खूप मोठी साथ दिली. आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी 4 ते 4 पॅनल टू पॅनल लोकांनी मतदान केलंय, एकही इकडे तिकडे गेलेलं नाही. त्यामुळे खूप मोठं आहे योगदान याच्यामध्ये लोकांचं. खरं नांदेडच्या लोकांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. विरोधकांना पाहिलं अवस्था काय, कोणा टीका टिप्पणी करायची, निवडणूक संपलेली आहे. निवडणुकीत सुद्धा मी दर्जा सांभाळला, निवडणुकीत सुद्धा मी कोणावरही शक्यतो व्यक्तिगत बोललेलो नाही, कारण माझा काही बसा बैठे तुझे सामने आ जाए, बैठ. मी सुद्धा कोणावरही व्यक्तिगत टीका मी केली नाही. आणि त्यांनी ते इतकं म्हणजे स्तर सोडून ज्या पद्धतीने टीका केली, काय रिझल्ट आला? एखादा नगरपालिकेचा नगरसेवक एखादा नगरसेवक यांनी निवडून आणला. आणि आमच्या मित्रपक्षाने सुद्धा त्यांनी मागणी केली आहे ती 24-25 जागेची. आमचं ऐकलं असतं तर ही दोन्ही युती सुद्धा झाली असते, शक्य झालं असतं. जागा चालल्या त्यांच्या आता 8 ते 10 जागा सेनेच्या, 4 जागा सेनेच्या, 4 जागा सेनेच्या आल्या आहेत. आम्ही 8 ते 10 द्यायची तयारी होती. आमची तयारी 8 ते 10 द्यायची होती, पण थोडा अन्याय झाला असता, मी काळजी घेतली. आणि मी जर 10-12 जरी दिल्या असत्या तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा लोकांची तिकीटं मला नाकारावं लागलं असतं. तो विचार केला, म्हटलं माझी चांगल्या जागा चालल्या, माझे निवडून येण्यासारखे माझे नगरसेवक आहेत, ती जागा मी का द्यावी, किंवा दिले तर माझ्या लोकांना अन्याय होईल, हा सुद्धा विचार मला करावा लागला. आणि मग त्यांना त्यांचं म्हणणं 24 द्या, 25 द्या, 4% द्या, 40% द्या, अमुक द्या, तमुक द्या. म्हणजे खरं म्हणजे आमदारापेक्षा त्याचे बोलवते धनी वेगळेच होते. मला माहिती होतं त्याला करायचं नव्हतं, त्याला हे करायचंच नव्हतं. आणि हा सगळा जो दांगा उभा केलेला आहे आणि सिडकोला तर याला पाडा त्याला पाडा, हा कार्यक्रम तिकडून सुरू केला.
सिडको पासून सुरू केला. नांदेडच्या प्रत्येक प्रभागामध्ये निवडून कोणाला ते सांगायचं होते, याला पाडा, भाजपला पाडा, कोणी चालते. असं कसं होऊ शकतं? माणसं काही वेळी आहेत का कोणालाही मतदान द्यायला? प्रत्येकाला चॉईस आहे, प्रत्येकाला चॉईस आहे. पण सांगण्यात आलं नाही भाजपच्या अमुक याला पाडा, भाजपच्या तमुक याला पाडा आणि त्याला पाडा आणि कोणाला निवडून द्या तर कोणालाही निवडून द्या. असं होत नसतं, अशा पद्धतीने होत नसतं. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं मित्र, ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, हा कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे गोष्टी, या कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. की जे काही खराब राजकारण आहे, अतिशय खालच्या थरावर जाऊन जे काही सुरू झालं आहे मित्र, मला एवढंच सांगायचं, याला जरा पण आपण थारा देऊ नका. मला विनंती करायची, भाजप तमाम माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची, अशा लोकांना अजिबात जवळ करू नका किंवा ते जवळ जाऊ सुद्धा नका. कारण यांनी अनेकांचं नुकसान केलंय. यूज अँड थ्रो एवढी पॉलिसी आहे, आपलं जीवन तिच्यात घालवायचं नाही. तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, माझ्या मनामध्ये माझ्या भाजपच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल एक आपुलकीची भावना आहे. त्या सर्वांना सोबत मी घेऊन जाणार आहे. तिकिटाचं तुम्ही पाहिलं, मी हा प्रयत्न केलाय. भाजपच्या बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांना इतक्या वर्षात जे काही मिळालं नसेल त्यांना या महापालिकेच्या माध्यमातून चांगली संधी यावेळेस प्राप्त झालेली आहे. त्यामुळे असा कुठे भेदभाव नाही. हा जवळचा, तो लांबचा, हा नवीन, तो जुना, असा विषयच नाही. फक्त काळजी एवढीच घेतली, ज्याला दिलं ते निवडून आलं पाहिजे. आणि त्यामुळे आज आपण 45 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतांनी आपल्याला आणण्याकरता तुम्हा सर्वांच्या तुमचं ग्रामीण भागातले सहकारी इकडे आले, तुम्ही मंडळी ग्रामीण भागात तुम्हाला जायचं लक्षात घ्या. तुम्हा मंडळींना आता ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदला निवडून आणण्याकरता नगरसेवक आणि शहरातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कामाला लागायचं. तुम्हाला आता सांगतोय, पुन्हा बैठक याच्यावर चर्चा नाही. आता सगळे जे आमचे आलेले आहेत, दिलीप कंदकुर्ते सहित, आपल्याला जायचंय आणि ग्रामीण भागात जे आपले उमेदवार ठरतील त्या उमेदवारात ताकदीने आपण त्याच्या मागे उभं राहायचं. शेवटी मनुष्यबळ लागतं, लोक लागतात, मदत करावी लागते, त्याच्या मागे उभं राहावं लागतं, प्रचार करावा लागतो. की जी काही साधनं आहेत ती पूर्णपणे ताकदीने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा ही ताकद वापरायची आहे. आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. तर पूर्ण फायदा आपण घेऊन जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महापालिकेचं या ठिकाणी सारखंच यश, जिल्हा परिषद त्याच्यापेक्षा जास्त जागा बहुमताने आल्या पाहिजे, हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. अधिक वेळ मी घेत नाही. अनेक लोक नाचले, बरं वाटतं मला पाहताना. 5 दिवसाला उत्तम डान्स करतात काही लोक, पाहत होतो मी. डान्स नाही केला, पण थोडं केलं मी. परंतु हा आनंद आहे, मनामध्ये एका प्रकारची आनंद आहे. आणि तो आनंद व्यक्त आपण अनेक पद्धतीने करतो. त्यामुळे सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा पुनश्च देतो. पक्षाची मीटिंग आपण जमून 1-2 दिवसात घेऊया. नवनिर्वाचित सर्व आपले मेंबर करू. मी मुदखेडच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक गोष्ट सहज बोलून गेलो. ती सगळी हे झाली, सगळी व्हायरल झाली. मी म्हणलो, ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले आणि म्हणून मला त्रास देऊ नये. हे मी सहज बोललो. पण ते पूर्ण एवढं व्हायरल झालं की त्याला लाईक सगळं झाल्या. लोहा कंदारवाले माझं ऐकलं थोडस ते चांगलं होईल. लोहा कंदारकडे. त्यामुळे आपण हा यश जे मिळालेलं आहे हे साधं सुद्धा यश नाही. नांदेड शहराची व्याप्ती जर पाहिली, जवळपास दोन्ही मतदारसंघ जर पाहिले तर साधारण 10 लाखाच्या आसपास पूर्ण लोक पॉप्युलेशन असेल. आणि मतदान जे होतं 5-5.5 लाखाचं होतं. पण मतदान 3.5-4 लाख, 60% 50% मतदान झालं ऍव्हरेज जर पाहिलं. पण ते सुद्धा थोडंसं मतदान जर अधिक आपण वाढवलं असतं आपलं तर निश्चितच आपल्याला फायदा झाला असता. त्यामुळे मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. मी सांगत होतो अनेकांना, लक्ष द्या, आपलं जे हक्काचं मतदान आहे ते झालं पाहिजे, एवढी काळजी घ्या. आणि मतदान जास्तीचं होईल, त्याचा फायदा तुम्हाला होईल हे सुद्धा खूप समजून सांगेल. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा मला एवढंच आपल्या कॅडरला सांगायचं, शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला हे सर्व ऑर्गनाईज करायचं आहे. व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होतं. त्यामुळे मी जर पाहिलं, यशाचं प्रमुख कारण मी तुम्हाला प्रत्येकाला गाईड केलं, कुठे काय चाललंय, कुठे प्रॉब्लेम आहे, काय केलं पाहिजे, कशामध्ये केलं पाहिजे. सगळ्यांना मी एकेका उमेदवाराला
सांगितलेलं आहे, मला मुद्दाम सांगितलं. अजून ठीक आहे, संपला विषय. आपण सर्वांनी जोरदारपणे आगामी काळामध्ये काम करावं. नगरपालिकेच्या मेंबरचा सल्ला मी जरूर देईन. आपल्याकडून अपेक्षा वार्डातले आपले संपर्क अधिक वाढवला पाहिजे. एक मिटिंग मी घेणार आहे, त्या मिटिंगमध्ये सर्विसला बोलू आपण. नवनिर्वाचित माझ्या सर्व सदस्यांना सांगायचं आहे की मी सगळ्यांना भेटणार आहे, बोलणार आहे आणि जरूर पक्षाच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्याला आता कोणी ऍबसेंट राहायचं नाही. मिटिंग म्हटल्यानंतर सगळ्यांनी आलं पाहिजे. एकही सदस्य कुठेतरी ऍबसेंट आला नाही असं नाही झालं. प्रत्येकाने मिटिंगला यावं, जे ठरेल त्याप्रमाणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एक मिनिट आपल्याला एक ठराव घ्यायचा. आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. महाराज एक मिनिट कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की आपल्याला आपण प्रदर्शन करायचे. त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या हाताखाली आलेली आहे. भाजपच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला एक ठराव करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला. आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मंत्रीपद देऊन खऱ्या अर्थाने हा जिल्हा आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये करायचा आहे एवढं सांगतो. आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. सर्व कार्यकर्त्यांनी जे तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्री मेहनत केली त्याचं फळ आहे की भाजपची एक हाती सत्ता या महापालिकेला आहे. भारत माता की धन्यवाद. खरंच नांदेडकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की नांदेडचा विकास फक्त आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबच करू शकतात. बोलणारे खूप आहेत, करणारा एकच असतो. त्यापैकी